काय नाही आज, कारण आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. चला तर मग सरप्राईज देतो मी माझ्या बायकोला. निकी, ए निकी. आजचा दिवस लक्षात होता तुम्हाला? हो मग, आता कसं दिसेल? आजच्या दिवशी तर तू माझ्या जीवनात आलेली. मला वाटतं नेहमीसारखं विसरला असेल. हा, हे म्हणजे नवऱ्याबद्दल हेच वाटतं. आता कसं विसरेल? लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी अॅनिव्हर्सरी. काय झालं? आज माझा वाढदिवस आहे, लग्नाचा वाढदिवस नाही आहे. कशी गंमत झाली. विसरला होता ते. काय कळलं? ये, इथे बस. विसरला होता ते. म्हणजे मी मस्करी करायची का? नवऱ्याने मस्करी करायची असं कसं? होता होता, विसरला होता तुम्ही. अगं, आता बरोबर आहे का? हा म्हणजे अजून वाढवतो. आता 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 विसरल्यावर आवाज कमीच होणार. विसरलो. आता ठीक आहे. हॅलो हॅलो. विसरला होता तुम्ही. नाही गं. मी मस्करी करायची का? म्हणजे नवऱ्याने मस्करी करायची असं कसं? वा. विसरला होता. नाही गं. I just wanted to give it a twist, you know. म्हणून लक्षात आलं माझ्या. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हा हा करून घे बाबा तू. बरं ऐका ना, आज ना आई, बाबा, दादा, वहिनी, निखिले हे सगळे यायचं बोलत होते. कुठे इथे घरी? हो. अरे देवा. अच्छा, निखिलेश म्हणजे तुझ्या बहिणीचा मुलगा? दादाचा मुलगा. हा, दादाचा मोठा मुलगा. बरोबर. ज्याच्या लग्नाला गेलो होतो पण मागच्या महिन्यात. 5 वर्षाचा आहे निखिलेश. तुम्हाला माझी सगळी नाके सुद्धा लक्षात नाही. काय म्हणत होते? काय बोलते? हा, तर ते काय बोलत होते की जरा जावई बापूंना कन्व्हिन्स करा, आज आपण कुठेतरी बाहेर जाऊया, डिनर प्लॅन करूया, गेट टुगेदर करूया, मस्त शंकी पार्टी होईल ना माझ्या बर्थडेची. आताच तर भेटलो आपण 31 डिसेंबरला. 31 डिसेंबरला तिथे पार्टी होती ना, ते तर सगळे आपल्या आपल्या घरांना ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर बोलले. त्याला कसं काय तुम्ही घ्यायचं? मी काय बोलतोय, आपण आहे ना यावेळी थोडं वेगळं करूया. काय? तुला लिओ टॉल्स्टॉय माहित आहे का? नाही, माझी भेट नाही झाली त्यांच्याबरोबर. का भेटेल? रशियन लेखक आहे तो. अच्छा, त्याने असं लिहून ठेवलं आहे. काय लिहून ठेवलंय? कुठे लिहून ठेवलंय? कुठे असं नाही ग, म्हणजे त्याने असं सांगितलं आहे की बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी जर नवऱ्या बायकोने एकत्र साजरा केला ना तर संसार कसा असा सुखाचा होतो. खरं? हा, मग मी का खोटं बोलतोय का? नाही तर मी बोलणार होतो सर्वांना, पण त्याचं ना ऐकलंय असं खूप मोठा लेखक आहे तो. व्यावहारिक जीवनावर आहे ना खूप काही लिहून ठेवलंय त्यानं. ठीक आहे, बरं चालेल. मला हा प्लॅन पण आवडला. मला म्हणजे बरेच दिवस झाले आपली अशी निदान डेट वगैरे असं काय बरेच वर्ष झाली नाही. हो. फक्त नेक्स्ट इयर ना आपण आई बाबा दादा वहिनी यांना सगळ्यांना बोलून सेलिब्रेट करूया. नेक्स्ट इयर बोलायचं ना, नक्की बोला, पण या वर्षी मात्र आपण दोघंच. अरे भाऊजी, ए, चप्पल बाहेर काढ. चप्पल बाहेर काढ. तर तुला काय वेगळं सांगायचं? चपला घालून घरात कशी येतात रे तू? हैप्पी बर्थडे बहनी, हैप्पी बर्थडे. भाऊजी थँक्यू. कैसा है बहिणी? नेम रिटर्न सापडा. हॅपी रिटर्न सापडा बहिणी. सगळीकडे तुम्हाला. भाऊजी म्हणजे काय तुम्ही तुमचं काय केलं तुम्हाला तरी कळलं का? काय युगांडाचं विश केलं का? असू दे असू दे. किमान त्यांनी मला माझ्या वाढदिवसाचं विश केलंय, लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही दिल्या. आता तू कुठे मनावर घेऊन बसते? मला शब्दच लक्षात होतं. काय झालं? काय झालं? काही नाही काही नाही. काय नाही, तुम्ही कशात आलात? अरे विश कालवायला. हे? अरे विश करायला बहिणीचा वाढदिवस आहे ना.
just to wish Vani a very happy birthday. नक्की का? म्हणजे कसं ना बहिणी आम्ही ते रोज सकाळी ना ते गेला जातो ना शॉपिंगला. जयेश काय येत नाही, किती वेळा बोलवलाय ना. हे जॉगिंग वगैरे कुठे आणि चपला घालून जॉगिंगला कोण जाणार आहे? अरे आता फक्त जॉगिंग कशाचा भाग नाही, आम्ही म्हणजे असं आणि तो आम्ही खूप बोलतो होता. आणि पुढे त्याच्यासाठी मी पुढे साडी आणते. कशाला नाटकं करायची रे? हा? आणि त्या वहिनीला इम्प्रेस करायच्या नातात यमाला इम्प्रेस करा. हा? आणि देवाच्या शोकेस मध्ये हा सागर गोटा मस्त दिसतो म्हणून पटकन उचलून घेऊन जाईल तुम्हाला. काय अभद्र बोलताय तुम्ही. बरोबर केलं ना. ते कसं आम्ही एकट्या करणार एकदम एकत्र केला. चहा घेतला की बरं. टाकला. हो, भाऊजी तुम्ही दोघं येणार खूप बदलाचं नाही जॉगिंग आणि हे सगळं करून ते ना तुमच्यासाठी पटकन एक चहा टाकते. चहा आला. येस. म्हणजे थांबावली कसं आहे ते मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. चहा गेला म्हणजे कसं ना बहिणी तुम्हाला कल्पनाच आहे की आपलं एक असं वेगळंच नातं बनलं आहे. हो. अगदी वेगळंच नातं आहे आपलं, नाही का? म्हणजे मला तुम्हाला एवढंच एक विचारायचं आहे की 5,000 रुपये कुठे पुरायचे? हे सांग उत्तर दे, कुठे पुरायचे? सांग. वहिनी पुरायचे म्हणजे असं ते टॉर्च दिखा खोद गड्डा खोद तसं पुरायचे नाही. पुरायचे म्हणजे 5,000 पाऊंड पुरतील का, असा प्रश्न आहे. नाही मला कळलं नाही म्हणजे कशासाठी. आता कसं आहे ना आता माझी बायको श्वेताचा वाढदिवस आहे ना ते श्वेताचं नाव घेतलं ना की डोळे पाणावतात ना. हे डोळे इथे तुझे कपाळावर. होतं असं. भाऊजीच्या मनात होतं असं. तुम्ही त्यात बसावं. भाऊजी सांगा नाही. म्हणजे कसं ना की श्वेताचा वाढदिवस आहे तर 5,000 पाऊंड पुरतील का एवढंच मला विचारायचं होतं. काय झालं एनिथिंग रॉंग? नाही म्हणजे श्वेता वहिनीच्या बर्थडेसाठी तुम्ही 5,000 पाऊंडचं बजेट ठेवलंय. अगं निकी तू कुठे ऐकतेस ना जरा? नशीबवान आहे हो. परत ठेवलाय का 5,000 म्हणजे आणि अभ्यास 3,000चं बजेट ठेवलंय. ती 2,000ची गुलाबी नोट माहितीये का तुम्हाला? हा? ती बंद होऊन 5 वर्ष झाली. ती पुन्हा कधी तर चालू होईल म्हणून या दोघांनी अजून जपून ठेवली आहे. आणि म्हणे 5,000चं बजेट ठेवलंय. ए बाबा, तुझ्या बायकोच्या वाढदिवसाला किती खर्च येणार आहे? तुझ्या बायकोला जाऊन सांग. माझ्या बायकोला कशाला सांगतोय? भावा, एक मिनिट भावा, एक मिनिट. वहिनी, तुम्ही एक स्त्री आहात हो मी एक स्त्री आहे. आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं मन जाणते. हो मी जाणते. भाऊजी तुम्ही मला सांगा ना. म्हणजे कसं ना म्हणजे मला श्वेताची कमी पडू द्यायचं नाही तर मला फक्त एवढंच द्यायचं ना काय करू? भाऊजी किती गोड आहात हो तुम्ही. अरे निकी, तुला विश्वास बसतोय का जास्त? म्हणजे तुम्ही श्वेता वहिनीसाठी एवढं सगळं प्लॅन करत खरंच ग्रेट आहात तुम्ही भाऊजी. हॅट्स ऑफ टू यू खरंच भाऊजी. मला सांगा ना अजून तुम्ही काय काय प्लॅन केलं. अहो म्हणजे कसं ना आता श्वेताला 34 वर्ष पूर्ण होणार आहे आणि हे 34वं वर्ष ना म्हणजे तलाक देणारं वयच ते जीवनाला एक असं वेगळंच महत्वाचं वयच असतं 34वं. म्हणजे म्हणतात ना काय? 34वं वरीच महत्वाचं किंवा महत्वाचं. हा बरोबर आहे, म्हणतात हो हो बरोबर असं आहे. म्हणतात. म्हणत असतील हो म्हणतात असं असेल. हा भाऊजी तुम्ही म्हणजे कसं ना माहिती की मला श्वेताला काही कमी पडू द्यायचं नाही. तुम्हाला माहिती आहे मी का करतो तिथे शॉपिंग? हा हो भाऊजी. कारण श्वेता ही माझी बायको नाही आहे. मग काय साडू आहे? भावा, मी ना तुला ड्रायव्हर देतो. हे असले विनोद ना तुझ्या त्या युगांडाला सोडून दे पडते काही. भाऊजी तुम्ही बसा ना. तुम्ही सांगा ना मला अजून काय काय प्लॅन केलं. वहिनी मी खूप सारं प्लॅन केला आहे. येणाऱ्या श्वेताच्या वाढदिवसाला मी अख्ख्या लिमिटेडला पंचपक्वान्नाचं जेवण घालणार आहे आणि त्याच्यात 34 स्वीट डिश राहणार आहे. क्या बात आहे. अबे हो, पंचपक्वानामध्ये 5 पदार्थ असतात म्हणून त्याला पंचपक्वान म्हणतात. त्यात 34 कुठून खाणार आहेस तू? बरं बाबा, पंचपक्वान्न नाही 34चा पंचपक्वान्न म्हणतं झालं. म्हणजे कसं ना वहिनी 34 स्वीट डिशला जो काही खर्च आहे तो मी करायला तयार आहे. मित्रा, तुला मिळतात ना 34 पदार्थ खायला, तू कशाला फालतू फंदात पडतो? तू सांग तवय. भाऊजी तुम्ही शांत व्हा. म्हणजे तुम्ही आता मला विचारलंच आहे तर मी तुम्हाला एक सजेशन देऊ का? हा हा हा, प्लीज. म्हणजे मला वाटतं तुम्ही एवढा खर्च नाही केला पाहिजे. का वहिनी, का म्हणजे
श्वेताच्या वाढदिवसासाठी त्यांनी खर्च का नाही करायचा? म्हणजे कसं आहे की त्याचं कारण असं आहे की एक थोर लेखक आहेत ते असे सांगून गेले आहेत की बायकोच्या वाढदिवसाच्या दिवशी जर नवरा बायकोनी एकत्र साजरा केला तर त्यांचा संसार सुखाचा होतो. हे कोणी सांगितलं म्हणजे तुम्हाला? यांनीच सांगितलं आताच, आणि म्हणूनच मी माझ्या वाढदिवसाला माझ्या माहेरकडच्यांना कोणालाच नाही बोलवलंय, फक्त आम्ही दोघंच साजरा करणार आहोत. वा रे वा पहिली ससाण्या, आता कळला मला कामा तुझा. जयेश एका तुझ्या या वागण्यामधला तुमतो मी खूप पटकन सांग. सॉरी तो पण अरे काळच नाही रे तुझ्या छातीत, वटवागुळ उलट लटकलाय. हे सांगतोस तू हिला? हिचे माहेरचे लोक घरी नाही आले म्हणून हा कामा केलास तू? असं टाकत समजला. देऊ तुला उलट्या हाताची, देऊ. अरे देऊ तुला उलट्या हाताची. अरे जयेश हसतोस काय का? ए अजित, मार ना एकदा, मग तुला कसा पापडासारखा कडकन मोडतो बघ होईल. एकदा मार ना. आता व्हायलेंट कॉमेडी. अहो हे काय करताय तुम्ही भाऊजी सोबत? मुळात ते त्यांच्या बायकोसाठी अख्ख्या लेमिंग्टन मराठीला पंचपक्वानाची जेवण ठोगळणार ते महत्वाचं नाहीये का? आणि तू वहिनीच्या वाढदिवसासाठी साधा पेस्ट्री केक आणला होता. छे! वहिनी जाऊ द्या ते सोडा. अरे याची अजून भरपूर काय काय प्लॅन केलाय, सांग ना ते सगळं वहिनीला. भाऊजी सांगा ना मला, तुम्ही बसा ना, मला सांगा. अहो बहिणी आता बघा, पुढच्या 2 तारखेला शीतलचा वाढदिवस आहे. अरे श्वेताला ना रे बायकोचं नाव, त्याला त्याच्या बायकोचं नाव ना आठवत आहे का? शीतल म्हणतोय तो, आणि तू कुठे विश्वास ठेवते त्याच्यावर? होतंय असं भावनेच्या भरात. भावनेच्या भरात होतं. भावनेच्या भरत नाही. तुम्ही सांगा ना भाऊजी. बहिणी मी तिच्यासाठी खूप जल्दी प्लॅन केलाय. येणाऱ्या 2 तारखेला तिचा वाढदिवस आहे. 1 तारखेच्या रात्री 12 वाजता मी तिला असं बॅकयार्डमध्ये घेऊन जाणार आहे, आणि जसं घराच्या बॅकयार्डमध्ये आम्ही पोहोचू मी तिला म्हणाल, ए चाल बघ चाल. जसं तिने वर बघितलं तसं मी अभयला आधीच कुठेतरी लपून ठेवणार आहे, आणि जसं अभयला इशारा केला तसा हे हवेत असं ती सगळं आकाशात वाचणार आहे, असं मी प्लॅन केला. भाऊजी तुम्ही एवढं सगळं प्लॅन केलं शेतासाठी, किती गोड. निकी इतकी कशी का भोळी तू? तुला मला नाही बोलायचं तुमच्याशी, तुम्ही गप्पा बसा. भाऊजी तुम्ही मला सांगा ना अजून काय प्लॅन केला, पण अभयनी पण खूप प्लॅन केला. अभय सांग रे. अरे येतो कुछ भी नाही वहिनी, या बसा. आता तुझं अजून बाकीच आहे का? हा सांगा, आम्ही ऐकतोच आहे. सांग. ऐक मग बस. कसं आहे वहिनी, अबोलीचा वाढदिवस येणार आहे. त्या वाढदिवसाला मी काय करणार माहितीये का? इकडे अंतरात पार पलीकडे तिकडे नेपच्यूनच्या पलीकडे जो कोणता पहिला तारा दिसेल त्या ताऱ्याला अबोलीचं नाव देणार. म्हणजे भाऊजी असं एखाद्या ताऱ्याला आपण आपलं नाव देऊ शकतो? Why not? अभयनी सगळी माहिती काढलेली आहे. मुळात अभयला अंतराळातनं गहन ज्ञान आहे. सगळी फुलप्रूफ माहिती काढली आहे. अच्छा, असं म्हणतोस? मला सांग, अंतराळात यान पाठवतात त्या संस्थेचं नाव काय रे? सोपं आहे. ते आपलं इस्त्री. इस्त्री? अबे कसली इस्त्री बे? इस्रोला इस्त्री म्हणतो. तू का विश्वास ठेवते का? होतं असं ते भावनेच्या बऱ्याच विसरायला होतंच. मला हेच कळत नाहीये का या सगळ्यांमध्ये जास्त बावळट कोण आहे म्हणून. काय बोललास तू? बावळ? अरे ह्याला बोललास एक वेळा ठीक आहे, या माऊलीला बावळ बोललास तू? चल लगेच सॉरी म्हण, पटकन माफी माग तिची. अरे ज्या माऊलीनी तुला खाऊ पिऊ घालून सिंगल हड्डीचा डबल हड्डी केला, तिला असं म्हणतोस तू? अरे आज तिचा वाढदिवस आहे ना, तू एक साधी पेस्ट्री नाही आणली तिच्यासाठी? तिच्या घरचे तिच्या वाढदिवसासाठी येणार नाही, त्यांना नाही बोललास तू. जयेश तुझ्या या वागण्यावर परत एकदा थुकतो मी, पुसतो पण. अरे मी तर आधी पुसतो पण थुकतो. पुसतो. कसं आहे ना वहिनी, यात सगळी चूक जयेशची नाही, चूक तुमची पण आहे. तुमच्या या सहनशीलतेमुळे ना वाजलाय हा. पण आता बस. आता तुम्हाला ठरवायचं आहे की एक शूर वहिनी बनायचं आहे की एक शोषित बायको म्हणून राहायचं आहे. मी तर म्हणतो तुम्ही ठरवून टाका की तुम्ही एक शूर वहिनी आहात. वहिनी उठा, तुम्ही करू शकता.
यू कॅन डू इट. डू इट वहिनी, त्याला सांग घराबाहेर पण. तुम्ही उठा वहिनी. यू कॅन डू इट. यू कॅन डू इट वहिनी. यू कॅन डू इट. ए जयेश, अरे रे निकी, ए ऐक ना. चला जयेश, तिकडे तिकडे प्रेक्षक जय तिकडे. चला जयेश, त्याला सांग घराबाहेर पण. चल घराबाहेर पड. माझा वाढदिवस साजरा करण्यात करा बरोबर. माझा वाढदिवस साजरा करणे तर घराबाहेर पड. त्या ताऱ्याला माझं नाव दे, आता फुट इकडून. त्या ताऱ्याला माझं नाव देणं तर फुट इकडून. त्या ताऱ्याला माझं नाव देणं तर फुट इकडून. अगं तू कुठे विश्वास देऊ त्यांच्यावर? हे वेळ येत आहे. रडू नको, बस इथे बस, रडू नको. अरे कैसा है ना जयेश. अरे ऊपर वाले के काटू का आवाज में होता है रे. पर जब वो लगता है ना सब बहुत झूमता है. और जब वो झूमता है ना जयेश, भगवान के काशू को आवाज नहीं होता है. श्वेतल, अबोली, हे काय करताय तुम्ही? ते दोघांनी तुमच्या वाढदिवसासाठी किती काय काय सरप्राईज प्लॅन केला माहितीये का? आणि ते दोघं खूप प्रेम करतात का तुमच्यावर? आणि श्वेतल, तुझ्या वाढदिवसासाठी ते 5,000 पाऊंड हे ठेवले. 5,000 पाऊंड. 5,000 पाऊंड. आणि तू? मी पण 10,000. 10,000 काय पैसे? 10,000 म्हणतोय. बोल 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 बोल. ते बोल. 5,000 पाऊंड. अगं अगं नको का मारू का सगळ्यांसमोरच. अगं श्वेतल, पण आपण त्यांना आपेडी आणायला पाठवलं होतं ना. अरे हो. आणि हे दोघी बसले इथे आग लावत. मी विनय वहिनी हाच बोलला. निकी वहिनीचा वाढदिवस आहे, चल विश करायला जाऊ. मी काय नाही केलं. मी नाही. एक मिनिट. 5,000 पाऊंड माझ्या वाढदिवसाचा खर्च. कधी असतो माझा वाढदिवस? माझा वाढदिवस कधी असतो? 8, 9 नाही 10 डिसेंबर. डिसेंबरला दिगंबर म्हणतो वहिनी यार. श्वेतल, समजून जायला पाहिजे. डिसेंबर मध्ये असतो का माझा वाढदिवस? आपण जानेवारी. बरं. जानेवारी. ना फेब्रुवारी पक्का. फेब्रुवारी. घे घे. सगळे महिने घे. अरे सप्टेंबर महिन्यात असतो वाढदिवस वहिनीचा. एवढंही कसं रे वाईट नाही तुला? बघितलं, भाऊजींना सुद्धा माहित आहे की माझा वाढदिवस हा सप्टेंबर महिन्यात असतो ते. एक मिनिट. तुझ्या कसा रे लक्षात तिचा वाढदिवस? आणि माझा कधी असतो? माहितीये ना मे महिन्यात. मेला दिवस. श्वेता, अरे अरे माझा डिसेंबर आणि सप्टेंबरचं बर तरी नॉर्मल होतं. मे मध्ये म्हणतात बहिणीचा वाढदिवस जून मध्ये. तिचा वाढदिवस हा जून महिन्यात असतो हे तुला कसं माहिती? अरे वहिनी, त्या काठ्या सोडा. हे काटे घ्या, काटे. आता घरी कर. सापर, कंठी सापर. कसं करते ते बघत जा. मे मध्ये असतो माझा वाढदिवस. मे मध्ये असतो. चल तू घरी आता. चल बकरा करते. मग फिर घरात. मे. चला वहिनी, मी पण येतो मदतीला. चला चला. अरे अभय, अरे तो शाहरुख खानचा फेमस डायलॉग आठवतो का रे? हा चांगलाच. आणि तू थांब इथेच, एकटीच वाढदिवस साजरा करा. अहो ऐका ना. अहो ऐका ना. निकी, ऐक ना. तुला काय वाटलं होतं मी खरंच विसरलो वाढदिवस? मग ठरल्याप्रमाणे जायचं का डेटवर? चालेल. हॅपी बर्थडे निकी. हॅपी बर्थडे. चल